लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सर्व लाडक्या ताईंना खूप आनंद झालेला आहे। तुम्हाला 8व्या हप्त्याबद्दल पैसे कधी भेटणार आहेत, कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत आणि 100% लक्षात घ्या, 100% तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे। तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार, फिक्स माहिती देणार आहे। एकदम परफेक्ट बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की तुम्ही जे टेन्शन मध्ये आल्या होतात ते टेन्शन आता दूर झालेलं आहे। आता कोणीही टेन्शन घ्यायचं नाहीये। लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे। लाडक्या बहीण संदर्भात सर्वात महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतात। त्यामुळे जर चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। सर्व लाडक्या ताईंसाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे। चला तर बघूया या ठिकाणी तपासणी होणार आहे का। तर लक्षात घ्या, कशा स्वरूपात तपासणी होणार आहे, कोणाची तपासणी होणार आहे आणि गुड न्यूज काय आहे, नेमकी बातमी काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकांची न्यूज काय आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। सगळ्यात पहिले आपण बातमी बघूया, ती म्हणजे अंगणवाडी सेविकांची। तर सर्व बहिणी टेन्शन मध्ये होत्या की अंगणवाडी सेविका घरी येऊन आमची तपासणी होतील। तर कोणीही टेन्शन घेऊ नका, या 8व्या टप्प्यामध्ये सर्व बहिणींची तपासणी करणं अशक्य आहे। त्यामुळे सर्व बहिणींची तपासणी केली जाणार नाही। तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका कोणाचीही तपासणी करणार नाहीत, ही बातमी खोटी आलेली होती आणि ही बातमी ऐकून सर्व लाडक्या बहिणी घाबरल्या होत्या। पण कोणी आता टेन्शन घेऊ नका, कारण अंगणवाडी सेविका यापुढे कोणाचीही तपासणी करणार नाहीत। कारण अंगणवाडी सेविका आता अतिशय आक्रमक झालेल्या आहेत। त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या जर सरकारने पूर्ण केल्या तरच त्या लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन तपासणी करतील। अशा स्वरूपात अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा देखील काढलेला आहे। त्यामुळे या 8व्या टप्प्यात सर्व बहिणींची तपासणी करणं अशक्य आहे। तर लाडक्या ताईंनो कोणीही टेन्शन घेऊ नका, तुमची ज्या तपासणी करणार होत्या अंगणवाडी सेविका त्या आता संपावर गेलेल्या आहेत। त्यामुळे फेब्रुवारी हप्ता सर्वांना मिळेल, तपासणी करणं अशक्य आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्ही विचार करत होतात की आपल्या घरी आता अंगणवाडी सेविका येणार, आपली तपासणी करणार, मग आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार की नाही। तर लक्षात घ्या, येत्या 4-5 दिवसात सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। कारण 4 ते 5 दिवस अंगणवाडी सेविका संपावर जाणार आहेत, मोर्चामध्ये बसणार आहेत आणि त्यांच्या मागण्या मागणार आहेत। आणि त्यांच्या मागण्या सरकारने जर पूर्ण केल्या तर पुढे जाऊन त्या लाडक्या बहिणीच्या घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत। अशा स्वरूपाचा स्पष्ट इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलेला आहे। आणि जर तपासणीला उशीर झाला तर 8वा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही ताईंनी टेन्शन घेऊ नका, 8वा हप्ता मला तर वाटतोय सर्वांनाच भेटून जाईल। तपासणीत जर विलंब झाला तर 100% आपल्याला 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। आणि जी तपासणी असेल ती पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या 9व्या टप्प्यामध्ये ढकलली जाणार आहे। त्यामुळे काय नेमकी बातमी आहे, आपण सर्व बातमी सविस्तरपणे पाहूया। आणि आनंदाची बातमी काय आहे ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्या लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण करणार नाही असा त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील बहिणींना आता काहीच टेन्शन नाही, त्यांना 8वा हप्ता 100% सरसकट मिळणार आहे। तर ही झाली पहिली आनंदाची बातमी। तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय आहेत ते आपण बघूया। तर त्यांच्या अशा मागण्या आहेत की सरकारने त्यांना जे पैसे कबूल केले होते ते अजून दिलेले नाहीयेत, म्हणजे त्यांना प्रति फॉर्मवर काही पैसे ठरले होते ते त्यांना अजूनही मिळालेले नाहीयेत। त्यामुळे त्या आता मोर्चावर जाणार आहेत। ज्या ताई आपली तपासणी करणार होत्या त्या ताई आता तरी तपासणी करणार नाहीत। अशा स्वरूपाची ही बातमी तुमच्या समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो सर्वांना आनंद झालाय का। तर लक्षात घ्या, हा जो 8वा हप्ता आहे तो 100% सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो जी तुमची यादी समोर आली आहे, जसं की पुणे जिल्ह्यामध्ये 75,100 महिलांची यादी समोर आली। 75,000 ताई ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत अशी यादी समोर आली होती आणि त्या महिलांची तपासणी होणार होती। तर तपासणीमध्ये हे सिद्ध केलं जाणार होतं की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि त्यांना
लाडकी बहीण योजनेतून रद्द करण्यात येणार होतं. तर लक्षात घ्या, आता तपासणीला वेळ लागणार आहे. कारण ज्या तपासणी करणाऱ्या ताई होत्या त्या संपावर गेलेल्या आहेत. त्यांनी मागण्या मागितलेल्या आहेत आणि त्यांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तरच त्या पुढे जाऊन तपासणी करणार आहेत. त्यामुळे लाडक्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका. 8वा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. कारण आता फेब्रुवारीचा हप्ता यायला 10 ते 12 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. 10 ते 12 दिवसानंतर सर्वांच्या अकाउंटवर फेब्रुवारीचा 8वा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल. कारण 10 ते 12 दिवसात तपासणी करणं शक्य नाही. कारण घरोघरी जाऊन एवढ्या मोठ्या याद्या तयार करून तपासणी करणं हे अशक्य आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका. 8वा हप्ता सर्वांना 100% भेटणार म्हणजे भेटणार. कारण तपासणी करणं या महिन्यात तरी शक्य नाही. म्हणून ते तपासणी आता पुढच्या महिन्यावर ढकलली जाणार आहे. म्हणजे या महिन्यामध्ये 2,41,00,000 महिलांना पैसे मिळणार आहेत. आणि ज्या ताईंना 6वा 7वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना देखील आता टोटल 4,500 रुपये फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर आजच्या दिवसाची लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्याजणी खुश झालात का? कारण ज्यांना ज्यांना मागच्या वेळेस पैसे भेटले होते त्यांना 100% या वेळेस सुद्धा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि मागच्या वेळेस तुम्हाला हप्ता भेटला की नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचं आहे. कारण मागच्या वेळेस जर तुम्हाला हप्ता भेटला असेल तर या वेळेस सुद्धा तुम्हाला कन्फर्म हप्ता भेटणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि कोणी चॅनलला जर नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.